आपण 1985 ला मला आपण इथे नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं होतं आणि त्यावेळीची परिस्थिती काय होती आणि 40 वर्ष अहोरात्र मेहनत करून त्या तालुक्याच्या या शहराच्या जीवनामध्ये विकास करण्याचं काम केलेलं आणि त्यावेळी आपण नामदार मकवाना साहेबांना सांगून आपण शिरपूरसाठी 2 कोटी रुपयाची त्या जमान्यामध्ये तापी पाणी पुरवठा योजना हे मंजूर करून आणली. 84 ला जेव्हा ही योजना पूर्ण झाली तर या 84 नंतर आज 2025 पर्यंत मला आठवण नाही की एखाद दिवस असा आला असेल की त्या दिवशी शिरपूरमध्ये पाणी आलं नाही. माझं म्हणणं असं आहे की तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर शेतकऱ्याच्या जीवनमध्ये बदलाव नाही आला त्यापर्यंत, त्याची जमीन मध्ये पाणी नाही आलं त्यापर्यंत तालुक्याचा आणि शहराचा विकास होऊ शकतो. आज आपण महाराष्ट्रात हा एकमेव तालुका आहे जो शिरपूर पॅटर्नच्या नावाने फेमस आहे. दुसरी चीज आपण अशी केली, आपण एज्युकेशन मध्ये बदलाव आणला, शिक्षणामध्ये बदलाव आणला आणि महाराष्ट्रात नाही पण देशामध्ये 72,000 वस्तीमध्ये 44,000 आपल्याकडे इथे मुलं शिक्षित होत आहे असा एकमेव शहर आहे. अमरीश पटेल आओ की अमरीश पटेलचे सारखे 10 आमदार येऊन गेले, पण ज्यापर्यंत तुमच्या मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देणार नाही तर तुमची गरिबी जल्दी दूर होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सगळे प्रकारचे आपण इथे शाळा कॉलेजेस आणलेले, 4 इंजिनिअरिंग कॉलेज, 4 फार्मसी कॉलेज, वेगवेगळे टेक्निकल कोर्सेस आपण चालवतो आणि त्याच्यानेच आपलं जीवन पुढच्या जीवन नवी जवान पिढीचं जीवन तेव्हाच बदलू शकतं. शहरामध्ये काय पाहिजे? शहरामध्ये प्रत्येक माणसाची इच्छा असते माझी गलीमध्ये रोड पाहिजे, अंडरग्राउंड गटर पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, लाईट पाहिजे. हे 4 चीज आपण आपल्या गावामध्ये 99% आपण हे करून दिलेलं आहे. ते आपण दरवर्षी चांगलं काम करत चाललो आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 450 एकर निमजरीच्या जवळ एक नवा शिरपूर बनवायची कल्पना आहे. तुम्हाला सांगतो तो जो शिरपूर बनेल तो महाराष्ट्रात असं गाव छोटासा आपल्याला दिसणार नाही असं शिरपूर नवीन बनवणार आहे. हे सगळं परिवर्तन की हवं. इथे वेगवेगळे प्रकारे 12वी शिकलेल्या मुलांना आपण एक नवा उद्योग देतो. आपण टेक्सटाईल पार्क बनवलंय, तिथे 12वी या 4थी शिकलेल्या मुलांना 15,000 मुलांना नोकऱ्या मिळाली. म्हणजे आपण तालुक्यामध्ये पाणी आणलं, शिक्षण आणलेलं आहे, सुंदर शिरपूर बनवलेलं आहे. 15वी शिकलेल्या 12वी 10वी शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळण्यासाठी टेक्सटाईल पार्क बनवलं. 4 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्याने जे मुलं बाहेर निघून पास होऊन जातात त्यांना नोकरी मिळते. आणि 5वी महत्वाची गोष्ट आपण करणार, आज आपण इंदिरा हॉस्पिटल आपल्याला फार जवळ आहे. तिथे लोकांना जागा मिळत नाही. 110 बेड आहे, 110 बेड कायम भरलेले असतात. त्यामुळे आपण एक नवीन हॉस्पिटल तिथे बनवतोय. 7 मजली हॉस्पिटलच्या 125-150 बेडचं एक नवीन हॉस्पिटल आपण इंदिरा गांधीमध्ये काम चालू आहे.
आणि सगळ्यापेक्षा मोठं 1000 बेडच्या 1200 बेडच्या तुमच्या जवळ अर्धा किलोमीटरवर अत्याधुनिक हॉस्पिटल आपण बनवतोय. नाशिक पर्यंत कुठलाही रोग जे असेल ते नाशिक पर्यंत जावं लागणार नाही. आणि इंदिरा गांधीच्या जे रेट आहे तसाच शुल्कामध्ये आपण तिथे सेवा देणार आहे. आणि तुम्हाला एक आणखी सांगतो, 120 करोड रुपयाचे मशीन आणलेले आहेत. 20 करोडच्या कॅन्सरच्या मशीनची बोलणं चालू आहे. आणि सगळे मिळून 270 करोड रुपये लावलेले आहेत. आणि साहेब 50 करोड रुपया दरवर्षी माझी मुंबईची संस्था नुकसान करणार आहे. तिथले लोकांनी सांगितलं गरिबासाठी करायचं आहे तर करून टाका. हे कोणासाठी आहे? माझ्या घरचे तो 500 लोक आहेत. पूर्ण तालुक्याचे डिस्ट्रिक्ट बाजूचे तालुके या सगळ्यांसाठी गरिबांसाठी आखरी माणसासाठी कमीत कमी पैशामध्ये त्याला आरोग्याची सेवा मिळणार. आपण आयुर्वेदिक कॉलेज काढतोय, आपण मेडिकल कॉलेज काढतोय, आयुर्वेदिकीय दवाखान्याचं काम चालू आहे, नर्सिंगच्या कॉलेजचं काम पूर्ण झालेलं आहे, डेंटल कॉलेज काढणार आहे, त्याच्याबरोबर होमिओपॅथिक कॉलेज काढणार आहे. या तालुक्यामध्ये जे मुलं आहेत ते चांगल्या प्रकारे एज्युकेशन घ्यायला पाहिजे, त्यासाठी हा प्रयत्न आहे. काय म्हणतात, लाडकी बहीण योजना आम्ही आणली. अरे लाडकी बहन योजना भारतीय जनता पार्टीचे राज्यकर्त्याने आणली. आणि तुम्ही रोज वाचताय, हेही लोक सांगतात ते योजना बंद होऊन जाईल. जितकी महिला बसलेली आहे भाऊ तो बोलताय का ते लाडकी योजना बंद होणार नाही. पण मी वचन देतो आपल्याला, ही योजना जर बंद झाली तर मी आणि आपला आमदार दोघे राजीनामा देऊन टाकू. हे सगळे मूर्ख बनवायचं काम आहे. त्यांच्या नादी लागू नका. त्यांनी जीवनात काही काम केलेलं नाही. असेल तर क्रांतीनगरमध्ये मी 1 करोड रुपये खर्च करून संरक्षण भिंत मंजूर करून दिलेली आहे. आपण आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 2,35,000 लाभार्थीची आपण मदत केलेली आहे. मोतीबिंदूचे 47,000 ऑपरेशन केलेले आहे. संजय निराधार श्रावण माळ 43,000 लोकांना लाभार्थींना मदत मिळते. पण सगळ्यापेक्षा मोठा बांधकाम कामगार अंतर्गत लाभार्थी 75,000 लोक आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये. एक घर, 2 घर, 4 घर सोडून सगळ्यांना भांडे मिळालेले आहेत. त्याच्याबरोबर आता शिष्यवृत्ती बी त्यांना मिळते आहे. आणि लाडकी बहीण मध्ये महाराष्ट्रात सगळ्यापेक्षा जास्त शिरपूर तालुक्यामध्ये 1,10,000 महिलांना त्यांना लाभ मिळतो. हे कोण करतंय? 135 लोक आमदार कार्यालयामध्ये लावलेले. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. सगळे फॉर्म भरून देतो, मंजूर करून आणून देतो. हे सेवा आम्ही पुरवतो.
आणि तुम्हाला पटणार नाही, 135 लोकांना महिन्याचे 30 लाख रुपये मी पगार घरून देतो आहे. कोणीच करणार नाही साहेब. हे हृदय असतं तेव्हा होतं. या परिवाराचं पूर्ण लक्ष शिरपूरसाठी आहे. आणि एक गोष्ट सांगतो, हे शांत शहर आहे, याला शांत ठेवायचे आहे. रात्री 12 वाजे मी माझी बहीण, माझी माता हे आरामातून घरी यायला पाहिजे. कुठलाही गुंडाचा इथे साथ नाही. या शहरामध्ये गुंडागिरी होऊ देणार नाही, गरीब माणसाला अन्याय होऊ देणार नाही. आणि तुम्ही आश्वस्त राहा, कोणी अन्याय करत असेल तर माझे दार खुल्ले आहे, केव्हाही तुम्ही येऊ शकता. हे सगळं दिल्यानंतर इतकं आत्मीयतेने काम केल्यानंतर माझ्यासाठी 40 वर्षाची सेवा मी केलेली आहे. आणि आता माझा मुलगा प्रेसिडेंट साठी उभा आहे. हजारो वोटोने तुम्ही सगळ्यांना, आमचे सभासद ज्यांना उभं केलेलं त्या सर्वांना आपण हजारो मताने निवडून द्या, अशी कळकळीची विनंती मी आपल्याला करतो आहे. आणि जे शिरपूरच्या नक्षा बदलायचा आहे ते आणि आम्ही फार पुढे विचार करणारे लोक आहोत. लोक म्हणतात रोड झाले, गटर झाले, पिण्याचे पाणी झाले, लाईट झालं, अरे इथे संपत नाही. नवा शिरपूरची कल्पना आपण केलेली आहे आणि ते शिरपूर आपण बनवल्याशिवाय राहणार नाही. इतकी संख्येमध्ये महिला आलेली आहे. त्यांना मी विनंती करतो, कोणी चुकीची जगावर घेऊन जायला प्रयत्न करत असेल, मला जर तुम्ही साथीदार दिले नाही, हे जितके वॉर्डचे लोक आलेले आहेत त्या सगळ्यांनी हजारो मतांनी माझे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत त्यांना आपण निवडून देणार अशी कळकळीची विनंती करतो. आणि माझ्या मुलाला प्रेसिडेंट म्हणून हजारो वोटाने आपण निवडून द्या अशी विनंती करतो. आणि सुंदर शहरच्या कल्पनाचा शहर आणि विकासाचा शिरपूर, बेरोजगारी मुक्त करण्याचा शिरपूर बनवण्याची आमची इच्छा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मदत कराल अशी भावना व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.